नमस्कार, गुड आफ्टरनून. पुन्हा एकदा मी मयूर तुमचं स्वागत करतो M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आज आपल्या सेटअप अकॉर्डिंग एक ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे, जो की निफ्टीमध्ये आहे. सेटअप अकॉर्डिंग कुठे एक्झिक्यूट झाला, कुठे तो ट्रिगर झालेला होता, काय सायकोलॉजी होती, पूर्ण दिवस आपण त्याला कसं मॅनेज केलं, कुठे त्याला प्रॉफिट बुक केलेलं आहे, ते आपण पूर्णपणे डिटेलमध्ये आपण आज ह्यामध्ये बघणार आहोत. जे लाईव्हमध्ये होते त्यांच्यासोबत तर आपण जेवढी पण मोमेंटम आज केलेली आहे तेवढी टोटल डिस्कस केली. काय सायकोलॉजी होती सगळं काही आपण डिटेल केलेलं आहे. जे इनॅक्टिव्ह होते, ज्यांना अपडेट पाहिजे असतात, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. तर जसं की तुम्ही इथे बघताय, आज एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की निफ्टीमध्ये आहे. तर डायरेक्टली आपण निफ्टीवर जाऊ आणि डिस्कस करू की एक्झॅक्टली कुठे तो एक्झिक्यूट झाला आणि काय सायकोलॉजी होती ते. तर निफ्टीची ओपनिंग टोटली आज फ्लॅट होती. हा जो लेवल होता ह्याच्या जवळपास यांनी ओपनिंग दिली होती. फर्स्ट कॅन्डल इंडिकेशन होती, दोन्ही साईडनी याला वीक होते. सेकंड कॅन्डलने डायरेक्टली अपसाईडनी डायरेक्शन दाखवलं, स्ट्रॉंग WRC बनवली आणि जी क्लोजिंग होती ती पीडेच्या वर होती. तर इथे कन्फर्म झालेलं होतं की हा अपसाईडला जाऊ शकतो आणि अपसाईड जे टार्गेट आहे ते दाखवू शकतो. बट आपण इथे होल्ड केलं, कारण की आज न्यूज होती, म्हणजे की इव्हेंट होता, जो की आरबीआयची पॉलिसी होती. आरबीआयची पॉलिसी 10 वाजता होती आणि जेव्हा पण आरबीआयची पॉलिसी असते तर आपण 10 वाजेपर्यंत ट्रेड घेत नाही. त्यानंतर मार्केट त्या पॉलिसीवर रिॲक्ट करतं, डायरेक्शन दाखवतं. ज्या साईडनी पण आपल्याला सेटअप अकॉर्डिंग ट्रेड मिळाला त्या साईडने आपण घेतो. तेच आपण केलेलं आहे. इथे या कॅन्डलनी क्लोजिंग दिल्यानंतर आपण ट्रेड नाही घेतला, थोडा वेळ थांबलं. ही कॅन्डल जर तुम्ही बघाल तर ही 9:55 ची कॅन्डल आहे. 9:55 मध्ये यांनी सेटअप ऍक्टिव्हेट करून दिलेला होता. सेटअप अकॉर्डिंग इथे एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होता, बट आपण एक्झिक्यूट नाही केला, कारण की जस्ट जे पॉलिसी आहे ते स्टार्ट झालेली होती, कारण की 10 वाजलेले होते. तर आपल्याला त्याचा रिझल्ट बघायचा होता, त्या अकॉर्डिंग आपण डिसिजन घेणार होतो. त्यानंतर 4-5 कॅन्डल इथे थांबलेले आहे. जी पॉलिसी होती ती पण न्यूट्रल होती, काही चेंज झालेला नव्हता. तर डायरेक्शन जे होतं ते मार्केट आता दाखवणार होतं. तर त्या अकॉर्डिंग आपल्या सेटअप अकॉर्डिंग जो ट्रेंड कंटिन्युएशनचा साईन आहे ते आपल्याला मिळालं ह्या कॅन्डलमध्ये. कारण की बघाल, ऑलरेडी या कॅन्डलमध्ये यांनी चांगलं बुलिशनेस दाखवलं, क्लोजिंग वर दिली, थोडा थांबला, पुन्हा ट्रेंड कंटिन्यू केला. इथे आपल्याला सेटअप अकॉर्डिंग घ्यायला पाहिजे होतं. मी सांगितलं की का बरं नाही घेतलं. त्यानंतर पुन्हा थांबला आणि ट्रेंड कंटिन्यूचं साईन दिलं. प्रॉपरली WRC होती आणि क्लोजिंग जी होती ती पण स्ट्रॉंग होती. स्ट्रक्चर जे होतं प्रॉपरली हायर लोज अकॉर्डिंग स्ट्रक्चर अपसाईडनी शिफ्ट होत होतं. आणि तुम्ही जर बघाल तर हे जे फ्रॅक्टल्स आहेत हे फ्रॅक्टल पण प्रोटेक्टेड होते, प्रॉपरली अपसाईडनी दिसत होते. तर त्याच स्ट्रक्चरचा वापर करून आपण इथे ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. हा जर ट्रेड फेल झाला असता आणि एसएल गेला असता तर या रेंजमध्ये मार्केट फिरत राहिलं असतं आणि पूर्ण दिवस ह्यामध्येच घालवला असता. तर त्या सेंटिमेंटने आपण हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. आपण एंट्री घेतली, एक कॅन्डल होल्ड केला आणि कंटिन्यू आणि अपसाईड मोमेंटम दाखवलं. जेव्हा इथे थांबला, थोडंफार खाली यायला लागला, तर जो एसएल आपण इथे लावला होता तो डायरेक्टली ट्रेल केला आणि मी ह्याच्या खाली लावला, कारण की ह्याच्या खाली जर आलं असतं पुन्हा एक रेंज बनली असती आणि याच्यामध्ये फिरत राहिला असतं. तर आपल्याला जे मिळतंय ते बुक करायचं होतं. त्यामुळे मी जो एसएल इथे लावला होता तो ट्रेल करून मी ह्याच्या खाली लावला. जसंच मार्केट ह्याच्या खाली आलं असतं तर आपण बुक करून घेतलं असतं. ओके, बट तसं न करता मार्केटने पुन्हा अपसाईडने डायरेक्शन दाखवलं, पुन्हा एक WRC आणली, पुन्हा एक फ्रॅक्टल आलं आणि जे ट्रेंड आहे ते कंटिन्यू केलेलं आहे. जेव्हा इथे WRC आली त्यानंतर बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल बनवून त्यांनी चांगलं मोमेंटम केलं. जेवढा पण स्पेस होता तो ओपन होता, डायरेक्शन जे होतं ते क्लिअर होतं. त्या अकॉर्डिंग आपण जी ट्रेड होती ती होल्ड करून ठेवलेली होती. या लेवलपासून या लेवलपर्यंत जरा मार्केट जे आहे ते स्लो होतं, बट यानंतर चांगलं फास्ट मुवमेंट केलं. त्यानंतर एक स्विंग क्रिएट केला. तर इथे जी पोझिशन आहे ती सिक्युअर प्लेसवर आणायची होती आणि जे जेवढं टार्गेट मिळतंय ते टोटली बुक करायचं होतं. त्यासाठी मी अजून जो एसएल आहे तो ट्रेल केला आणि ह्याच्या खाली लावला. कारण की जर तुम्ही बघाल तर एक पण स्विंग ह्याच्यामध्ये बनलेलं नाही आहे. मला वाटलं की जर हा रिट्रेसमेंट देईल तर मोठा रिट्रेसमेंट दाखवू शकतो आणि जो चांगलं प्रॉफिट सुरू आहे ते कमी होऊ शकतं. त्यामुळे मी टाईट ट्रेल केला आणि ह्याच्या खाली लावला. जेव्हा निफ्टी वर गेलं, खाली आलं, जसं त्याचा लो ब्रेक झाला, मी डायरेक्टली मार्केट प्राइसमध्ये जे सुरू होतं त्या ऑप्शनमध्ये बुक केलं. एक चांगलाच निफ्टीने स्पाइक पण लावला. त्यानंतर पुन्हा होल्ड केलं. थोडं निफ्टीने स्वतःला सांभाळलं, एका रेंजमध्ये टाइम स्पेंड केला आणि आता पुन्हा स्लो अँड स्टडीली जे डायरेक्शन आहे ते अपसाईडच कंटिन्यू आहे. तर आजचा सिंपल सेटअप होता. डायरेक्शन तर होतं की हा वरच्या साईडनी जाऊ शकतो, कारण की या कॅन्डलमध्ये कन्फर्म केलेलं होतं, ह्या कॅन्डलमध्ये कन्फर्म केलेलं होतं. आणि जर तुम्हाला मी स्पेस दाखवू तर स्पेस पण जर तुम्ही बघाल तर टोटली स्पेस ओपन आहे. यानंतर पीडीएच नंतर जो स्पेस आहे तो टोटली ओपन आहे या लेवलपर्यंत. एक्झॅक्टली त्या लेवलपर्यंत त्यांनी टार्गेट दाखवलं. आता हा जो रेजिस्टन्स लेवल आहे याला टच करण्याचा हा प्रयत्न करत आहे. ओके, तर त्याचंच आपण बेनिफिट घेतलेलं आहे आणि प्रॉपरली आपल्या सेटअप अकॉर्डिंग जिथे आपल्याला सिग्नल मिळालं त्या अकॉर्डिंग आपण ट्रेड घेतला आणि त्याला प्रॉपरली आपण पूर्ण जी रॅली आहे अपसाईडची ती कॅप्चर केलेली आहे. जेवढं पण काही होतं प्रत्येक कॅन्डलची सायकोलॉजी आपण लाईव्हमध्ये डिस्कस केली. ह्याची पण, ह्याची पण, ह्याची पण. जसं जसं मार्केट वर जात होतं तसे ट्रेड बनत होते. कोणाला कुठे घ्यायचं आहे, ब्रेकआउट घ्यायचा आहे की ट्रेंड कंटिन्युएशन घ्यायचं आहे, ट्रेंड कंटिन्युएशन काय आहे, हे सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस केल्या. होप करतो तुम्ही लाईव्ह पण एन्जॉय केलेलं असेल. हा व्हिडिओ मी स्पेशली त्यांच्यासाठी बनवतोय ज्यांचं लाईव्ह आजचं मिस झालं, त्यांना अपडेट पाहिजे असतात. त्या अकॉर्डिंग मी हा अपडेट व्हिडिओ बनवतोय. तर इथे निफ्टीच्या चार्टवर तुम्हाला प्रॉपरली समजलेलं असेल की एक्झॅक्टली आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, कुठे आपण त्याला बुक केलं, प्रॉपरली समजलेलं असेल. तर पुन्हा आपण एकदा ऑर्डर बुकवर जाऊ आणि तिथे बघू की एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर आपण जो निफ्टीचा ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 10 वाजून 30 मिनिटांनी. तिथे मी निफ्टीचा 22,950चा सी बाय केलेला, तो बाय झालेला होता 233 मध्ये. आणि ह्यानंतर याच्यामध्ये जे आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे ते केलेलं आहे 12 वाजून 16 मिनिटांनी. 22,950चा सी
तो आपला बुक झालेला आहे 369 मध्ये. ही जी आपली सिरीज सुरू आहे हे 30 डे चॅलेंजची सिरीज सुरू आहे. यामध्ये आपण टोटली बाईंग करतो आणि तुम्ही बघत असाल की हा जो अकाउंट आहे माझा व्ही हा ऑप्शन बाईंगचा अकाउंट आहे. तर त्या अकॉर्डिंगच आपण या अकाउंटमध्ये एक्झिक्युशन करतो, जे की आपण टोटली डिस्कस करतो लाईव्ह मध्ये. ज्यांना पण आमच्यासोबत लाईव्ह मध्ये जॉईन व्हायचं असेल, लाईव्ह मध्ये लर्निंग वाढवायची असेल, लाईव्ह मध्ये कसं काम करतात ते जाणून घ्यायचं असेल, तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही पण आमच्यासोबत जुळू शकता आणि लाईव्ह मध्ये मार्केट लर्निंग करू शकता. तर इथे तुम्हाला आजच्या मार्केटनुसार प्रॉपरली समजलेलं असेल की आज आपण कुठे ट्रेड घेतला आणि कुठे आपण त्याला बुक केलेला आहे. हो, परंतु हे एक अपडेट व्हिडिओ तुमच्या कामाचे ठरत असतील, यामध्ये कोणताही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल, काही लर्निंग मिळत असेल, तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक पण करू शकता. तर इथे आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक. बाय.